सांगाल हो त्या लेकीवाला एवढं एवढं करतेस. तुझं लाख रुपयाचं सोनं घालवलीस हिंडण्या फिरण्याच्या पायात आणि मला 1000-2000 दिलं तर खाशा कनाड्याला काढतीस. मला बकऱ्याचं मटण पाहिजे म्हणते, पैसे देत नाही. आणि त्या लेकीवाकड मध्ये त्या लेकीवाला म्हणल्यावर फुकटच्या फाकट 1000-1000 रुपये देतेस का अशी भेदभाव करतेस? मला सांग तू मी तुझ्या पोटची हाय का नाव मी जबरच बनवली बाबा. सांगतो मी तुझ्या पोटची हाव का मला पकडून आणलेला आहे. बाप म्हणत होता मला परबाला अगं म्हणलं तर तू मनावर धरलीच. मनावर नाही. बाप काय म्हणला दवाखान्यात बदली केली. म्हणलं बदली केलेला हाय म्हण. नाही तुला झालं म्हण पोरग काय बोलते आणि येडं कोणीतरी झालं. बदली केले म्हण मला उगं सांग. म्हणाल तर त्या म्हातारीला सांगायचं. उगं नाही तू सुद्धा म्हणली होतीस मला नाही माय माय म्हणा बदली केले तेच म्हणून म्हणे तू तुझं मला बावळट. पहिलं पासून भेदभाव करीत आली. नाही किती युडी पडतील नाही ना. भेदभाव केलीस तू मला त्या 2 लेकीला बघ. मनाला वाटेल तेवढं देता खर्चायला पैसे सोनं नाणं देतीस त्या लेकीला. नाही नाही मला कुठं सोनं दिलीस. आता टापस 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 दिलीस मनी घातलीस. आता ठेवली का लेकीला? ठेवली का लेकीला? ठेवली का लेकीला? लेकीला ठेवली का? कळाली बघ हा ते बघ समुद्राला दिली बरोबर. तसं बोलू नये भेदभाव करू नये. मला का दुसरा जन्म कुणाची लेख आहे म्हणून टाकून द्यायचं तवाच मारून टाकायचं. लाख लाखून दिले लाखाचं सगळ्याला दिल्यास तू मान्यता करावं. सगळ्याला दिल्यास. वहिनी शेताच्या जर वाट्या केला असताना 3-4 लाख रुपये आले असते. दिले मी 4 लाख आले असते. लेकाला नाव ठेवलं. लेकाला सांग अगं 9 लाख आले. 1 गुंठा दे म्हणून सांग. बर मला दिलं तरच ठीक आहे नाहीतर मग बघ त्या दुसऱ्या बहिणी माझं सांगू नको. त्यांना पेन्शन आहे त्यांना नोकरी हाय. माझ्या नवऱ्याला नोकरी नाही. सांगायलो जागा देऊ. हा जागा 1 गुंठा द्यायचं म्हणजे द्यायचंच. चॅप्टरच काय मागायचं म्हणलं की चॅप्टर तुम्हाला बोलण्याची ऍक्टिंग आयटिंग नाही. मला जागा पाहिजे म्हणजे पाहिजे. हा तुझ्या पेन्शनवर माझा हक नाही. कशावर हक नाही. तू तुझा नवऱ्याचा आहे तू घे. पण माझ्या बापाच्या हक्काची मला शेताचं तर तुम्ही लागू केलं ना. लिखी नाही त्या म्हणलो कोर्टात. पण मला जागा तिथला घरापासला दे. बर नाही ओके. तुझ्या लेकाला फोन कर. लिहून घे. तुझ्या लेकाला फोन कर. काय म्हणतो मला ना काय म्हणतो मला बापाच्या हक्काचं माझ्या जाऊ चल. कधी 20 वर्षानं मन मी जगते ना जगते ती सोड. पण माझ्या बापाची गाव म्हणून त्या गावाला जाऊन टेकायला तर मला जागा पाहिजे. बर सांगायला बघ. हा तुम्ही इकलो नसतो लोकाला जागा तर मी मागितली नसते. आता भाऊ लोकाला इकलाला जागा मग इकल्यावर फर्ज बनते बहिणीवरच उभा राहायचा. देवच लागते. आमच्या सया पाहिजेलच. त्यानं सया घेत नाही काय नाही. त्यानं सुद्धा अडकत दारूचा दुकानाला त्यानं धंदा करायला विकलाय. जागा विकलाय. मला पाहिजे म्हणजे पाहिजे जागा. लोकाला विकतो मला का नाही. त्या बहिणीला तुम्ही ती तुमची तुम्ही बघून घ्या. त्यांना जागीरदारी असतेला त्याला नसेल मागायचं मागितलं तर त्याला मागून घेऊ द्या. मी तुला बोलणार. बर कधी करतीस कधी फोन करतीस कधी करतीस फोन पेले का काय जरा काय काय घेतला काय जरा काय एटीएम काय बोलती रे बाबा हे असं काय चाललंय माझ्या नशिबाला. देवा देवा रम पेले का काय दारू पिले का काय मी काय बोलते नाही. आयटिंग लय झाली आयटिंग कधीच नाही बोलली नाही. कधीच म्हणजे कधी आत्मा. होईने तुला काय वाटले मी का दारू पेले का गांजा कधी ओढले बोलली का नाही शिंदे सासू. बोलले. कधी बोलले ना बोलू का नको मी. बोल की ओके आहे. मला जागा मान्यता करते. माझ्या लेकाचं असं झाले. माझा जीव बरा नाही. माझं घरात कोण कमी होतं नाही. माझं गावाकडे शेत आहे त्याला जायला जागा माझ्या नवऱ्याला. दगडू जायला जागा पाहिजे आणि मग तुला काय वाईट वाटतंय का वहिने जागा मी काय इकायसाठी मागणार. तिला मध्ये घेऊन येतो आंबाबाच्या तिला घेऊन. तू त्याच्याकडे बघू नको इकडे माझ्याकडे बघ. त्या दोघीला नोकरदार नवरी येते. सारिकाला काय मागितली ना मागितली मला तिचं काय देणं घेणं नाही. तीच तिनं मागू दे. ज्याचं जळते त्याला कळते. माझ्या घरात
जळायला लागले, केस वाढतात. कळायला लागले मला. बरं तू ह्या निर्मलाचं तिला पेन्शिल आहे तिनं मागून ठेवू मला नाही माहिती. ती तुझी मर्जी, कुणाला द्यायचं तिघीला द्यायचं कुणाला, पण मला तर गरज आहे, मला मागणार नाही. हक्क आहे माझा. बरं. बघ बघ तू कवा करतेस फोन, बालाजीला फोन कर. आणि त्याला काय फोन करून माझी मी देतो चल. तुझ्या नावावर तुझी तर- नाही, आता बापाच्या नावावर आहे मंगाचा जागा. चल बोलू देत का मी पाटलाला किती सुद्धा लबाड, सांगून ठेवलं. किती लबाड. तुझं आहे किती तर. माणसानं जरा थोडस लबाड बोलावलंय नाही. माझ्या नावावर आहे ना, माझ्या नावावर करायला का बाप गरम शिपला उभा राहायला लावला दररोज.